वेलकम टू रश्मीज रसोई। आज मला मुंबईला बाहेर जायचं होतं आणि मुलगा अचानक बोलला का माझे मित्र येणार आहेत घरी आणि तू झटपट असं मटण बनवून ठेव। पण वेळ नव्हता आणि ठरवलं चला आज मी कुकरमध्ये झटपट असं 10 मिनिटात बकऱ्याचं मटण बनवणार आहे। ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची म्हणून आज मी हा व्हिडिओ अपलोड केला आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच वेगवेगळ्या व्हेज नॉन व्हेज रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। कुकरमध्ये झटपट असं बकऱ्याचं मटण बनवण्यासाठी आपण अर्धा किलो हे बकऱ्याचं फ्रेश मटण घेतलंय। ह्याच्यामध्ये मी जाडा शिना, चाप, कलेजी आणि अगदी थोडंसं मांडीचा भाग असं घेतलं आहे। नंतर 3 टेबलस्पून आपण तेल यूज करणार आहोत। एक कांदा बारीक चिरून घेतलाय, एक बटाटा देखील त्याच्या फोडी करून घेतले आहेत। आपण हिंग यूज करणार आहोत पाव चमचा, 2 टेबलस्पून आलं लसूण क्रश, तेजपत्त्याची पानं, हळद घेतली आपण चमचाभर, नंतर 3 चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला, चवीप्रमाणे मीठ। नंतर ह्या मटणासाठी आपण हे सुकं खोबऱ्याचं वाटण वाटणार आहोत। सुकं खोबरं खिसून भाजून घेतले, अर्धी कवड आहे ही सुकं खोबऱ्याची। आल्याचा मोठा तुकडा, एक कांदा आपण तो पण भाजून घेतलाय, लसणाचा पण एक कांदा घेतलाय। ह्याचं सर्वाचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत। सर्वात आधी आपण हे जे वाटण घेतलंय हे वाटण वाटून घेऊया आणि या मटणामध्ये मी लसणाच्या पाकळ्या नाही काढणार, म्हणजे सोलून घेणार नाही, फक्त ह्या पाकळ्या काढून स्वच्छ धुवून घेणार आहे। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि पाणी न घालता छानसं वाटण वाटून घेणार आहोत। हे बघा जाडसर आपण हे सुकं खोबऱ्याचं वाटण वाटून घेतले। लक्षात ठेवा कधीच मटणाला एकदम बारीक वाटण वाटायचं नाही, असं थोडं जाडसरच ठेवायचं, त्यांनी टेस्ट खूप छान येते मटणाला। आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज आपण मटण पातेलात न करता कुकरमध्ये करणार आहोत, त्यामुळे गॅसवर मी हा कुकर गरम करत ठेवलाय। ह्याच्यात आपण 3 टेबलस्पून तेल घेणार आहोत। तेल पण छान गरम झालंय, ह्यात पाव चमचा हिंग घालणार आहोत। चिकन असो किंवा मटण मी हिंग आवर्जून घालते। हे बघा तेजपत्त्याची पानं घालूया 4-5। तेजपत्त्याची पानं घातल्यानंतर हे आलं लसूण क्रश आपण ॲड करणार आहोत फोडणीला। 2 चमचे एवढं आलं लसूण क्रश मी घेतले। तुम्ही लसूण चेचून आणि आलं अगदी बारीक कट करून फोडणीला घातलं तरी चालेल। आलं लसूण क्रश व्यवस्थित तेलावर आपल्याला परतून घ्यायचंय। नंतर हा बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण ॲड करूया। कांदा आता छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत शिजवून घ्यायचंय। कांदा शिजवताना गॅसची फ्लेम मी लोवर ठेवते। कांदा छान गुलाबी रंगाचा झालाय, थोडासा मी परतून घेते आणि आता या स्टेजला आपण ह्यात हळद घालणार आहोत। छोटा पोहे खायचा चमचा असतो तो मी 1 चमचा हळद घेतली आहे। 3 चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला आहे, हा मसाला मी यूज करणार आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ह्या मसाल्यात बऱ्या प्रमाणात गरम मसाले असतात, त्यामुळे चिकन असो मटण असो मी कधीच बाहेरचा मसाला किंवा गरम मसाला एक्स्ट्रा यूज करत नाही। ह्या मसाल्याचा पण मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलाय, तुम्ही बघू शकता हा मसाला आम्ही कसा बनवतो ते। हळद आणि मसाला तेलावर छान आपल्याला परतून घ्यायचंय। परतून झालं की हे सुकं खोबऱ्याचं जे वाटण आहे ते आपण ॲड करणार आहोत। पाणी न घालताच मी हे वाटण तयार करून घेतलंय, म्हणजे आपल्या मटणाला छान तरी येते। आता वाटण देखील आपण तेलातच छान परतून घ्यायचे। आज हे मटण आपण कुकरला करतोय त्यामुळे मी वाटण पण अगोदरच ॲड केलं आहे। जेव्हा पातेलात करतो तेव्हा मटण बनवायची पद्धत वेगळी असते।
हाय फ्लेमवरच वाटण छान तेलावर परतून घेतलंय एक अर्ध्या ते 1 मिनिटासाठी। आता या स्टेजला आपण हे मटण जे स्वच्छ धुवून घेतलंय ते ऍड करणार आहोत। मटण ऍड केल्यानंतर हा जो बटाटा आहे, बटाट टोटली ऑप्शनल आहे। आम्ही आगरी कोळी लोक नॉर्मली चिकन, मटण किंवा मच्छीमध्ये बटाट यूज करतो, म्हणून मी एकच बटाट ऍड केलंय। आता मटण या वाटणामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। मटण वाटणामध्ये छान परतून घेतलं का तुम्ही बघितलंच असेल, साईडला मी हे उकळतं पाणी ठेवलंय, म्हणजे पाणी गरम करत ठेवलेलं। हे उकळतं पाणी ऍड करणार आहे। मी नेहमीच तुम्हाला सांगते, मटण असलो किंवा चिकन असो, कधी गरम पाणीच ऍड करायचं शिजवताना, म्हणजे मटण तरी पटकन शिजलं जाते। आज तरी आपण कुकरला लावणार आहोत, तरी पण मी उकळतं पाणीच ह्याच्यात ऍड केलं आहे। तुम्हाला पाहिजे तेवढं कमी जास्त पाणी तुम्ही यूज करू शकता। मी अर्धा किलो मटणाला जवळपास 1.5 ग्लास पाणी ऍड केलंय, कारण का मी खूप घट्ट मटण नाही करणार आहे आज। आता चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। तुम्ही बघितलंच असेल ना, मी फोडणीला खडा मसाला घातलाय किंवा काय, फक्त तेजपत्त्याची पानं आणि हिंगच घातलं होतं। हे बघा, आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। ह्याला झाकण लावून घेते। सर्व इन्ग्रेडियंट्स ऍड केल्यानंतर कुकरला झाकण लावून घेऊया आणि एक 7 ते 8 शिट्ट्या तरी आपण ह्या कुकरच्या काढून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मी हायच ठेवते शिट्ट्या घेताना। आठ शिट्ट्या आपण काढून घेतल्यात कुकरच्या। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि कुकरची शिट्टी गार झाली काच आपण हे मटण उघडून बघणार आहोत। कुकरची शिट्टी गार झाली आहे काय बघूया। हे बघा, कुकरची शिट्टी अगदी गार झाली आहे। आता ह्याचं झाकण उघडून घेणार आहोत आपण। तुम्ही बघू शकता कसं झटपट असं सुंदर चमचमीत आपलं हे मटण रेडी झालंय। थोडंसं मिक्स करून घेते मी। हे बघा, 8 शिट्ट्या घेतल्या तरी बटाटा पण थोडं पण हे नाही झालंय आणि मटण पण छानसं शिजलं गेलंय। बघूनच तुम्हाला कळेल, अगदी हाताने तुटतं असं हे मटण पण शिजलंय। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। सुंदर चमचमीत असं आपलं हे रेडी झालेलं मटण आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेणार आहोत। तुम्ही बघितलंच असेल, झटपट असं सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्रच आपण ऍड करून पण किती छानसं मटण तयार झालंय। तुम्हाला पण मी बनवलेलं हे कुकरमधलं झटपट असं बकऱ्याच्या मटणाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने कधीतरी घाईवर असाल तेव्हा हे बकऱ्याचं मटण कुकरमध्ये ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे मटण कसं झालंय ते। तुम्हाला जर मी बनवलेलं हे कुकरमधल्या मटणाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।